नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे भगीरथ प्रकाशनाचं PYQचं बुक आहे त्याचं क्वेश्चन आन्सर आपण बघणार आहोत. याचबरोबर आपलं जे पुढील जे पॉलिटीचे रिलेटेड जे 10 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत या बुक मधले, हे म्हणजे पुस्तकात पूर्ण PYQचंच आहे. त्याच्यामध्ये सेक्शनल वारीज वेगवेगळं दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला वाचायला सोपं पडेल म्हणून हे बुक मी घेतलेलं आहे, रेफर केलेलं आहे. आणि याचे 5 हे आहेत, पार्ट आहेत, म्हणजे त्याला कॅरी करायला पण सोपं होईल आणि मला ते लेक्चर घ्यायला पण सोपं होईल म्हणून मी हे बुक रेफर केले. आणि जवळपास आपल्याला ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण पेपर याच्यामध्ये आहेत आणि राज्यसेवा, मुख्य प्री आणि पूर्ण एक्झाम वारीज आपल्याला सेपरेट क्वेश्चन दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला वाचायला पण सोपं जाईल. त्याच्यानुसारच घेऊया. आणि हे जे 10 पार्ट येतील ह्या बुकचे म्हणजे PYQचे जे आपल्या ग्रुप बीच्या 21 तारखेची जी ग्रुप बीची एक्झाम आहे त्याच्या ओरिएंटल जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते टॉपिक आपण घेऊया. आता चला आपण बघूया, लेक्चरला सुरुवात करूया. घटना निर्मिती बघा. घटना निर्मितीमध्ये आहे अयोग्य जोडी ओळखा. पहिला क्वेश्चन राज्यसेवा पूर्वेला आला होता. बघा इथं सेक्शनल वारीज व्यवस्थित दिलेला आहे. राज्यसेवेला पूर्वेला आला होता 2024 मध्ये. अयोग्य जोडी ओळखा. त्याच्यामधली अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर जुलै 2022 ते 1947 मध्ये संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला होता. हे विधान बरोबर आहे की राष्ट्रध्वजाचा स्वीकार आहे जो 22 जुलैला केला होता. आणि 47 ला जानेवारी 24 ला 1950 मध्ये राष्ट्रगीताचा स्वीकार केला होता. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीताचा स्वीकार केला होता. हे पण विधान बरोबर आहे. आणि जे आहे जानेवारी 25 मध्ये 1950 ला शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिका स्वीकार केला होता. हे विधान इथं चुकीचं दिलेलं आहे, कारण की जे दिनदर्शिकेचा जे स्वीकार केला होता तो 22 जानेवारी 1957 मध्ये केला होता. त्याच्यानंतर बघा जानेवारी 26 मध्ये 1950 ला शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला होता. त्याच्यामध्ये अयोग्य विधान आहे ते दिनदर्शिकेचं. तर पुढचा क्वेश्चन बघा. म्हणजे ज्या क्वेश्चनला आपल्याला एक्सप्लेनेशनची गरज आहे ते मी म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये, म्हणजे जर एखादं विधान म्हणजे 4 विधान आले असतील तर त्याच्यातलं जे कोणतं अयोग्य आहे, मग ते अयोग्य काय तेवढं एक्सप्लेनेशन देईल. कारण की पुस्तक आपलं मोठं आहे ना, आपल्याला एक्झाम पर्यंत हे कव्हर करायचं, म्हणजे आपल्याला शॉर्टकट मध्ये द्यावं लागेल. तर जेवढं जे माहिती तुम्हाला गरजेची आहे तेवढी माहिती मी देईन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात त्यात समावेश होत नाही? हे होत नाही ना, हे क्वेश्चन जेव्हा असं नाही हो येतील तेव्हा ते नाहीला तर इथं ना अंडरलाईन करायची, म्हणजे आपल्याला काय नाही, फक्त आपल्याला एकच म्हणजे जे आहे ते निगेटिव्ह सेंटेन्स शोधायचे. आता बघा, अनुच्छेद 51 नुसार मूलभूत कर्तव्य. आणि सेकंड विधान आहे अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती, अनुच्छेद 252 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, अनुच्छेद 123 नुसार वट हुकूम. आता इथं काय विचारलं होतं? घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. आता घटना परिषदेमध्ये म्हटले, मग घटना परिषदेमध्ये तेव्हा मूलभूत कर्तव्य होते का? त्याचा विषयच नव्हता, कारण की ते काय करण्यात आलं होतं, 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलं होतं. म्हणजे पहिलं विधान इथंच इलिव्हेशन होते, मग तिथं फक्त एकच येते. नाही म्हणलं की एकच येते, म्हणजे खालचे क्वेश्चन पण तुम्हाला वाचायची गरज लागणार नाहीये आणि पुढचे जे विधान आहेत म्हणजे 2, 3 ते पण वाचण्याची गरज नाही. म्हणजे इथल्या इथं तो क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह पण होईल आणि तुमचा टाइम पण वाचेल. तर आपण आता बघूया की ह्याच्या नेमकं अनुच्छेद 51A नुसार जे मूलभूत कर्तव्य आहेत तर त्याच्या संबंधी बघा. जे मूलभूत कर्तव्य होते ते 42व्या अमेंडमेंटने इंदिरा गांधीने टाकले होते. तर त्या संबंधी एक समिती नेमली होती, ती होती सुवर्ण समिती. त्यांनी काय केले होते, आता मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11 आहेत, पण त्यांनी जेव्हा सुवर्ण समितीनुसार 10 मूलभूत कर्तव्य टाकले होते. आणि 1986 अमेंडमेंट झाली 2002 मध्ये, आणि त्याच्यानुसार जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते टाकण्यात आलं होतं. जे हे होतं मूलभूत कर्तव्य ते आपण रशियाकडून घेतलेले आहेत. आणि जे वर्मा समिती आहे 1999 मध्ये डबल हे मूलभूत कर्तव्याविषयी त्याची पाहणी करण्यासाठी वर्मा समितीची स्थापना करण्यात आली होती 1999. हे वर्मा समिती आपल्या तेवढं वाचण्यामध्ये नाही, हे लक्षात ठेवा. 1999 मध्ये वर्मा समिती. आणि जर सुवर्ण समितीचे म्हटलं तर पूर्णच्या पूर्ण जे त्यांनी रिकमेंड केले होते जेवढे तत्व ते पूर्ण घेणं, त्यांनी मतदानाचं पण केलं होतं आणि कर भरण्याचं पण केलं होतं, ते पण अमान्य करण्यात आलं. आणि त्यांचे फक्त 10 जे कर्तव्य आहेत ना तेच घेण्यात आलेले होते. आता पुढचा क्वेश्चन बघा.
13 डिसेंबर 1946 रोजी डॅडॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. आता उद्दिष्टाचा ठराव कोण मांडलेला आहे? जवाहरलाल नेहरूंनी. आणि 13 डिसेंबर, आता हे जे पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती, आता राज्यसभेचा जरी तुम्ही पेपर बघितला त्याच्यामध्ये पण बघा, त्याच्या अगोदरचे जे तेव्हा 23चे 22चे पेपर काढून बघा आपले ग्रुप बी चे, त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर जर म्हटलं ते जे आकडे आहेत 24 जानेवारी 22 जानेवारी ह्या आकड्यावर पुन्हा 47 46 48 इथं पण आयोग फिरवलेला आहे महिन्यामध्ये. म्हणजे पहिल्या चॅप्टरवरचे दुसऱ्या चॅप्टरचे तुम्हाला हो न हो पण पहिल्या चॅप्टरवरचे जेवढे जे दिनांक आहेत, म्हणजे घटना मसुदा समितीची स्थापना झालं, ते पहिली बैठक कधी झाली, पुन्हा राष्ट्रध्वज, ते राष्ट्रगान, पुन्हा राष्ट्रपतीची नेमणूक, ह्याच्याविषयी जे तारखे आहेत ते तुम्हाला तोंडपाठ आल्याच पाहिजेत. आता त्याच्यामधलीच हे बघा, उद्दिष्टाचा ठराव मांडला कधी? आता मांडला होता 13 डिसेंबर. आता हाच आता इथं क्वेश्चन मध्ये म्हणजे क्वेश्चन विचारलेला आहे आणि क्वेश्चन मध्ये डेट दिलेली आहे 13 डिसेंबर. पण दुसऱ्या बाबतीमध्ये बघा, म्हणजे नेक्स्ट जेव्हा क्वेश्चन ते त्याचा आन्सर असेल कधी, म्हणून त्याच्यामुळं जेव्हा आपण प्रश्न रीड करतो तेव्हा प्रश्न पण रीड करा आणि त्याचे आन्सर पण व्यवस्थित बघा, म्हणजे पर्याय ते. आता 13 डिसेंबर 1946 तो उद्दिष्टाचा ठराव मांडला होता. कोणी? नेहरूने मांडला होता. स्वीकार कधी करण्यात आला होता? 22 जानेवारी 1947. आता बघा 13 डिसेंबर कसं होता, म्हणजे इयर संपायला चालू होतं तेव्हा मांडलं, आणि न्यू इयरला काय झालं, तो म्हणजे पारित झाला. झाला म्हणजे 46 ला मांडला आणि 47 ला. ही पुढची पण डेट लक्षात ठेवा, इथं पण आयोग फिरवतो. 46 ते 47, 46 ला मांडला आणि 47 ला पारित झाला म्हणजे स्वीकार केला. हे डेट मी डबल डबल का सांगते, कारण की जेणेकरून जे डेट आहेत तुम्हाला इथंच पाठ झाल्या पाहिजे म्हणून, कारण की डबल तुम्हाला बघणं होणार नाही. आता एक्झामला पण आपले दिवस कमी राहिलेले आहेत. आता बघा, संयुक्त गट व पूर्व, आता जे आपण अगोदरचे क्वेश्चन होते ते राज्यसेवा पूर्वीचे, म्हणजे यांनी एकदम व्यवस्थित सिक्वेन्स न पूर्ण मांडणी केलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला वाचायला पण सोपं जाईल. आता पुढचा क्वेश्चन बघा, संविधान परिषदेच्या सल्लागार समितीने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅडस मध्ये तयार केला. आता मसुदा तयार केला म्हटलाय, फक्त तयार विचारलेला आहे, तर ऑक्टोबर 1947 मध्ये त्यांनी तयार केला होता आणि जो सादर केला फेब 1948 मध्ये. आता पुढचा क्वेश्चन बघा 5 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? नव्हते आलं ना, इथं गोल करायचं, कारण की एक्झामच्या प्रेशर मध्ये आपल्याला समजत नाही म्हणून जे असे कीवर्ड असतात ना तिथल्या तिथं जेव्हा आपण वाचतो, कारण की डबल डबल वाचायची गरज लागू नये म्हणून, तेव्हाच तिथल्या तिथं गोल करायचं. मी आधी पहिला चॅप्टर आहे म्हणून तुम्हाला फक्त सांगते, नंतर बरोबर व्यवस्थित पटपट घेईल. आता बघा, याच्यात नव्हते विचारले, तर सर विल्यम वूड हे नव्हते. तर असणारे कोण कोण होते ते बघा, लॉरेन्स, सर स्टॅफर्ड स्क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर होते. आता जे कॅबिनेट मिशन आहे ते कधी होतं, मे 1948 होतं. हे तारीख लक्षात ठेवा, मे 1948. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ते होते ग वा माळवणकर, म्हणजे कार्यकारी. बरोबर आहे का? हो, तर बघ काय झालं तो म्हणजे पारित झाला म्हणजे 46 ला मांडला आणि 47 ला. ही पुढची पण डेट लक्षात ठेवा, इथं पण आयोग फिरवतो. 46 ते 47, 46 ला मांडला आणि 47 ला पारित झाला म्हणजे स्वीकार केला. ही डेट मी डबल डबल का सांगते, कारण की जेणेकरून जे डेट आहेत तुम्हाला इथंच पाठ झाल्या पाहिजे म्हणून, कारण की डबल तुम्हाला बघणं होणार नाही. आता एक्झामला पण आपले दिवस कमी राहिलेले आहेत. आता बघा, संयुक्त गट व पूर्व, आता जे आपण अगोदरचे क्वेश्चन होते ते राज्यसेवा पूर्वीचे, म्हणजे यांनी एकदम व्यवस्थित सिक्वेन्स न पूर्ण मांडणी केलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला वाचायला पण सोपं जाईल. आता पुढचा क्वेश्चन बघा, संविधान परिषदेच्या सल्लागार समितीने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅडस मध्ये तयार केला. आता मसुदा तयार केला म्हटलाय, फक्त तयार विचारलेला आहे, तर ऑक्टोबर 1947 मध्ये त्यांनी तयार केला होता आणि जो सादर केला फेब 1948 मध्ये. आता पुढचा क्वेश्चन बघा 5 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते आलं ना, इथं गोल करायचं, कारण की एक्झामच्या प्रेशर मध्ये आपल्याला समजत नाही म्हणून, जे असे कीवर्ड असतात ना तिथल्या तिथं जेव्हा आपण वाचतो, कारण की डबल डबल वाचायची गरज लागू नये म्हणून, तेव्हाच तिथल्या तिथं गोल करायचं. मी आधी पहिला चॅप्टर आहे म्हणून तुम्हाला फक्त सांगते, नंतर बरोबर व्यवस्थित पटपट घेईल. आता बघा, याच्यात नव्हते विचारले, तर सर विल्यम वूड हे नव्हते. तर असणारे कोण कोण होते ते बघा, लॉरेन्स, सर स्टॅफर्ड स्क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर होते. म्हणजे कॅबिनेट मिशनची स्थापना होती ती मे 1946 मध्ये झाली होती. बघा, भारतीय संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
ते होते ग वा माळवणकर. म्हणजे कार्यकारी विषयक समितीचे अध्यक्ष म्हटलं तर ग वा माळवणकर. आणि कार्यपद्धतीचे जर विचारलं तर राजेंद्र प्रसाद होते. मसुदा समितीचे आपल्याला माहित आंबेडकर होते. आणि जवाहरलाल नेहरू जे केंद्र संबंधी जेवढे गोष्टी होत्या संघ केंद्र, त्याच्यामध्ये शक्यतो त्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच असलेले आहेत. पण आता पण बघा, जे इंटरनॅशनलच्या गोष्टी असतात, जे मेन मेन खाते राहतात ते आपल्या पंतप्रधानाकडेच असतात. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? सदस्य होते म्हणलं तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. आता पुढचा क्वेश्चन बघा, या क्वेश्चन मध्ये सांगायसारखं नाही. इथं मी पुढे त्याच्यावर रिपीट क्वेश्चन येणारच आहे. तर मग इथं जे मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. हे 7 सदस्य, आता इथं कन्फ्युज होते, 6 होते की 7 होते. जर आंबेडकरांसहित विचारलं तर 7 होते टोटल. आणि नुसते सदस्य विचारले अध्यक्ष सोडून तर 6 होते. हे लक्षात ठेवा, 7 कधी आहेत आणि 6 कधी आहेत. तर त्याच्यामध्ये आता 6 सदस्य जे होते, आता अध्यक्ष तर आंबेडकर होते, त्याच्यानंतर 6 सदस्य बघा. आता इथं आलेले आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, नंतर गोपाल आयगार होते, नंतर सादुल्ला होते, नंतर मुन्शी आणि व्ही माधवराव आणि टी टी कृष्णाचारी, एवढे काय होते सदस्य होते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. आता हे आपल्याला माहित आहे, समित्या स्थापन केल्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियमन समितीचे अध्यक्ष कोण म्हणून खालीलपैकी कोणी काम केलेले आहे? आता हा वरच्या क्वेश्चन मध्ये आपण हे केलेलं होतं. कार्यकारी समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. आणि जे ह्याचे होते कार्यविषयक कार्यविषयक पद्धती म्हटलं तर ते गवा माळवणकर होते. आणि कार्यपद्धती पद्धती म्हटलं तर राजेंद्र प्रसाद, कार्यविषयक म्हटलं तर गवा माळवणकर. आता नववा बघा, खाली नववा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 मध्ये रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. आणि कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे. आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेतून घेतली आहे. वरीलपैकी कोणते विधाने आपल्याला विचारले आहेत? तर ह्याच्यापैकी म्हणजे योग्य आहेत ते विचारले, तर ह्याच्यापैकी एक पण योग्य नाहीये. तर अयोग्य कसे आहेत ते बघा. जे संविधान सभेचे सदस्य होते, जे स्वाक्षरी केलेले सदस्य होते, ते 284 होते. आणि जी त्यांची सिग्नेचर केली ती 24 जानेवारी 1950 ला केलेली. आता 24 जानेवारी ही डेट आताच राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये आली होती. तर 24 जानेवारीला काय काय केलं होतं? राष्ट्रपतीची जी नेमणूक होती ती बिनविरोधी झाली होती. पुन्हा राष्ट्रगान त्याचा पण स्वीकार केला होता. आता कायद्याने घालून दिलेली जी पद्धती आहे हे तत्व आपण जपानकडून स्वीकारलेले आहे. आणि संयुक्त सभेची जी बैठक आहे, संयुक्त बैठक जी लोकसभा आणि राज्यसभे घेतली जाते, संयुक्त बैठक आतापर्यंत 3दा झालं. त्यांचं कलम आहे 108, जी तरतूद आहे आपण ती ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. आणि जशी ही संयुक्त बैठक आपण राज्यसभा आणि केंद्र सभा म्हणजे सॉरी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये संयुक्त बैठक आपण घेतली जाते दोन्ही सभागृहाची, तशी राज्यामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे का हे मला तुम्ही सांगा कमेंट मध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर ती मागणी 1940 मध्ये मान्य केली होती. आणि जे 38 मध्ये होते, तर आपण ह्याचे जे ऑप्शन मध्ये आहेत त्याचं बघूया आपण. जे 38 मध्ये काय केलं होतं, जवाहरलाल नेहरूंनी प्रौढ मतदार अधिकाराद्वारे आपण ती संविधान सभा बनण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली होती. आणि 42 तर तुम्हाला माहित आहे जे क्रिप्स मिशन होतं. आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. 11वा क्वेश्चन घ्या, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्याने स्वातंत्र्य चळवळीत आर्थिक व इतर मदत केली होती? आता हे बिर्ला, आपले बिर्ला सिमेंट आहेत ना, ते पण म्हणजे त्यांनी फक्त आर्थिक मध्ये म्हणजे बिर्ला आणि वालचंद हिराचंद, आता दोन्ही उद्योगपती आहेत. हे आपल्याला आणखीन आहेत, ते आपल्याला माहित आहे की हे उद्योगपती होते. ह्यांनी फक्त आर्थिक आणि म्हणजे चळवळीला जे होते ते मदत केली होती. आता पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती हे विधान बरोबर आहे. ती आधारित नव्हती, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. तर ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती का? नव्हती, कारण की ती अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. आता पुढचं विधान बघा, ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या. हे चुकीचं आहे. ब्रिटिश भारत म्हणले की त्याच्यातले जे 4 होते आयुक्ताचे, ते 4 ह्याच्यात ऍड होते, म्हणजे 296 जागा होतात. आता ती बघा, ती विविध समित्याद्वारे कार्य करीत असे. आता आपल्याला माहित आहे की कार्य म्हणजे कोणत्या समितीचे कोणते अध्यक्ष आहेत, म्हणजे समित्या वेगवेगळ्या होत्या.
आता वेगवेगळ्या समितीचे अध्यक्ष कोण, काय नाही हे सर्व आपल्याला माहित आहे. मग ती समित्याद्वारे कार्य करत होती तर हो, करत होती. आता पुढचा क्वेशन बघूया 13 नंबरचा. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. हे विधान बरोबर आहे का? हो तर बरोबर आहे. भारतीय संविधानाची पहिली बैठक आहे जी 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हे पण विधान बरोबर आहे. भारतीय संविधानाचे 11वे सत्र आहे जे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 ला या काळात पार पडली. हे पण विधान बरोबर आहे. याच्यामध्ये कशा 3 टप्प्यामध्ये म्हणजे 46 पुन्हा 47 आणि 48 अशा ह्याच्यामध्ये झाले. 11 एकूण आपले 11 सत्र झाले होते. आता ह्याच्यामध्ये आपलं बरोबर विचारले तर तीनही बरोबर आहेत. मग इथे एक्सप्लेनेशनची गरज नाही. जर अयोग्य असेल ना तर ते अयोग्य काय त्याचे मी एक्सप्लेनेशन देईन. आता भारतीय संविधान सभेबाबत योग्य विधाने ओळखूया आपण. कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. तर हे बरोबर आहे. तर प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा 4 मुख्य समुदाय होते. मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. तर पहिलं विधान हे काय आहे? बरोबर आहे. जे दुसरं विधान आहे ना ते का चुकीचं आहे? कारण की जे 4 समुदाय होते तिथं 3 समुदाय होते. शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण होते. आता पुढचा क्वेश्चन बघा 15 नंबरचा. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधाने विचारात घ्या. म्हणजे कोणते अयोग्य आहे, वरीलपैकी कोणते अयोग्य, म्हणजे आपल्याला अयोग्य विधान सांगायचं आहे. तर आता बघा, संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. आता मान्यता ही जी डेट आहे मे 1949 ही डेट लक्षात ठेवा. यावेळेस काय झालेलं आहे, राष्ट्रकुलाला सदस्याला मान्यता भेटलेली आहे. आता संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. हे पण कसं आहे विधान बरोबर आहे. कारण की आपण 22 जुलैला 1947 म्हणजे जे आपण आपलं स्वातंत्र्य होणार होता भारत त्याच्या 1 महिना अगोदर म्हणजे 22 जुलैला आपण राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे. आणि राष्ट्रगीत म्हणजे आता 24 जानेवारी तुम्हाला म्हटलं ना की खूप इम्पॉर्टंट आहे की ह्या वेळेस ना 3 घटना झाल्या होत्या. आता राष्ट्रगान सांगितलंय ना राष्ट्रपतीची नेमणूक पण. आणि हे कधी झालं? राष्ट्रगीत स्वीकारले 24 जानेवारी 1950 ला. आता हे बघा, जे संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती. तर हे तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं. तर राष्ट्रपतीची नेमणूक कधी झाली? 1950 ला झाली होती. तर इथे 49 दिलं म्हणून हे चुकीचं. 50 मध्ये 24 जानेवारी 1949 म्हणजे 50 ला त्यांची नेमणूक झाली. आणि 50 लाच राष्ट्रगीत पण म्हटलं होतं. आणि मे मध्ये 1949 ला राष्ट्रकुलाचे सदस्यत्व प्राप्त झालं. आणि राष्ट्रध्वज जर म्हणला तर 22 जुलै 1947. ह्या जे डेट आहेत ते आज आपल्याला लेक्चर मध्ये पूर्ण पाठ झाल्या पाहिजे. आता 16वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या? तर ह्याच्यामध्ये होतं जे भारताचं नागरिकत्व होतं कलम 5, 6, 7, 8, 9 ह्या जे होत्या ना ह्या तेव्हाच आपल्याला लागू करण्यात आल्या होत्या. आणि जे नागरिकाचे मूलभूत अधिकार होतं ना तेव्हाची आपण पूर्ण घटना दुरुस्ती अंमलात आली ना तेव्हापासून लागू होतं. म्हणजे बी विधान कसं आहे? चुकीचं आहे. जी राष्ट्रपतीची शपथ आहे, राष्ट्रपतीच्या कलम किती आहे शपथेचं? तर 60 आहे. आणि आणीबाणी विषयक तरतूद आहे ना ती पण आपली नंतर लागू झाली होती. म्हणजे डी पण नाहीये. आणि निवडणूक आयोग आणि त्यांची कार्य म्हणजे 324 निवडणूक आयोगाचं होतं ना त्याच्यानुसार हेच पण जेव्हा स्वीकारली तेव्हा ते लागू झालं होतं. पुढचा क्वेश्चन बघा. मग आता त्याचा आन्सर आहे ACE. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीने अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवले नाही? तर मूलभूत अधिकार उपसमितीचे होते ते जे अध्यक्ष होते JP कृपालानी होते. सुकाणू समिती, पुन्हा प्रक्रिया नियम समिती आणि वित्तीय स्टाफ समिती ह्या 3 समित्या लक्षात ठेवा ज्याचे अध्यक्षपद आपले राजेंद्र प्रसादने केली होती. कोणती होती? सुकाणी समिती, प्रक्रिया विषयक नियम समिती आणि वित्त स्टाफ समिती. आता 18वा क्वेश्चन बघा. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह स्वीकारण्यात आले. हे विधान बरोबर आहे. BN राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आले. हे पण विधान बरोबर आहे. आता HV आयगार हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमॅन होते. तर SM मुखर्जी ड्राफ्टमॅन होते नाही की आयगार होते. आयगार कुठे होते? आपल्या आलते बघा मसुदा समितीचे सदस्य होते. प्रेम बिहारी रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षर होते. आता या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1950 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय
राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमनं भरलेल्या केसमध्ये ठेवलेले आहेत. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी रायजादा यांनी स्वतःच्या अक्षरात लिहिलेली. आता जे सी विधान आहे ते बघा, मागचंच आपण 18वा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये येऊन गेलेला आहे, म्हणजे अगेन हा PYQ आहे. आणि जे पहिलं विधान आहे तिथं जे स्वाक्षऱ्या होत्या ना ते 284 जणांनी केल्या होत्या. आणि जी स्वाक्षऱ्या कधी केल्या होत्या? 24 जानेवारी 1950. आलं हे 24 जानेवारीला स्वाक्षऱ्या पण केल्या होत्या, राष्ट्रपतीची नेमणूक पण केली होती, पुन्हा राष्ट्रगान पण म्हटलं होतं, म्हणजे त्याचा पण स्वीकार केला होता. म्हणजे 24 जानेवारी इम्पॉर्टंट डेट आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. म्हणजे आणि जे मूळ प्रती होतं ते राष्ट्रपती भवनाऐवजी संसदेच्या लायब्ररीमध्ये आहे. आता 20वा क्वेश्चन बघा. अगेन आलं हे राष्ट्रध्वज. आता संविधान सभेने राष्ट्रध्वज मागे चालताना तो क्वेश्चन 22 जुलै 1947 रोजी स्वीकारत केला. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आता डी बघा, संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949. आलं डबल इथं फिरवलं तर इथं काय डेट 50 आहे, तेव्हा स्वीकारत केली. म्हणजे बी विधान कसं आहे? चुकीचं आहे. संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी तर इथे कसं आहे? 24 जानेवारी 1950 रोजी निवड झाली. म्हणजे सी पण विधान चुकीचं आहे. आता संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी घेतले. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. संविधान सभेचे म्हटलं तर 24 जानेवारी, मसुदाचं म्हटलं तर 26 नोव्हेंबर आहे. आता सुकाणू समितीचं बघा. जी सुकाणू समिती होती, सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? आपले राजेंद्र प्रसाद होते. हे पण अगेन PYQ आहे. आणि जे अधिकार पत्र समिती जे होतं ते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. आता दुसऱ्या पेजेसवर आहे तर हे बघा, अधिकार पत्र समितीचे कोण होते? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. आता मूलभूत अधिकार समितीचे कोण होते? तर JP कृपलानी होते. आणि अल्पसंख्याक समितीचे जर म्हटलं HC मुखर्जी. आता मुखर्जी बघा, मुखर्जी सरनेम असं तुरळीक राहते, म्हणजे अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष करून टाकायचे, तुरळीक राहते मुखर्जी ते सरनेम असं त्या टाइप मध्ये. आता 22वा क्वेश्चन बघा. 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशाने सदिच्छा संदेश पाठविला आहे? USA, ऑस्ट्रेलिया आणि प्रजासत्ताक चीन. आता हे आपल्या शेजारचा चीन हे लक्षात ठेवा. USA अमेरिकेने पण दिलं होतं आणि ऑस्ट्रेलियाने पण दिलं होतं सदिच्छा. 3 म्हणजे ABC आन्सर येईल. आता संविधान सभेची आता बघा, आता आपण क्वेश्चन बघणार संयुक्त गट ब क, म्हणजे आपलं कंबाईन जे मुख्यचे आहेत ना ते क्वेश्चन बघा. इथे एकदम व्यवस्थित यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा जी एक्झाम आहे तेव्हा आपण डायरेक्ट त्या पॉईंट टू पॉईंट वर जाऊन आपण डायरेक्ट त्याचे क्वेश्चन बघू शकतो. आता आपण जेव्हा राज्यसभेचे बघतो तेव्हा वाटतं की नाही बाबा ह्याचं लेवल जास्त आहे, मग आपण एखाद्या वेळेस आपल्याला ते स्किप करायचं राहते. पण ते जर मध्ये मध्ये इयर नुसार टाकलं तर आपल्याला प्रॉब्लेम होते. नाही जर डायरेक्ट जर आपल्याला एक्झाम जर दिली ना तर आपल्याला वाचायला सोपं होईल. म्हणून मला हे असं चांगलं वाटलं पुस्तक, म्हणून मी घेतलं. तर बघा पुढचा क्वेश्चन आपण 23वा क्वेश्चन बघा. संविधान सभेबाबत योग्य विधाने ओळखा. तर संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षतेपदी निवड करण्यात आली. बरोबर. SC मुखर्जी, TT कृष्णाचारी यांचे संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वरील सर्व विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. आता काँग्रेस तज्ञ समितीविषयी बघा. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. KMC हे क चुकलेलं आहे. आता 25वा क्वेश्चन बघा. आता नागरिकासंबंधित तदर्थ समिती होती जी S वरदाचार्याची होती. नागरिक संबंधित तदर्थ समिती S वर्धाचारी. आणि बी बघा, प्रेस गॅलरी समिती आहे उषानाथ सेन. राष्ट्रीय ध्वज समिती आहे राजेंद्र प्रसाद. मूलभूत अधिकार समिती आहे मूलभूत अधिकार उपसमिती जर म्हटलं JP कृपलानी. आता 26वा क्वेश्चन बघा. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली? 1940 मध्ये. यालाच ऑगस्ट ऑफर पण म्हटले जाते. 46चं कॅबिनेट मिशन आहे, हे तर माहित आहे. आता 27वा क्वेश्चन बघा. भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्व खालीलपैकी कोण समाविष्ट होते? आता बघा,
प्रांतिक विधानसभामधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4. आता तुम्हाला मागं सांगितलं होतं जे ब्रिटिश प्रांतातून म्हटलं तर 296, तर ह्याची विभागणी इथे दिलेली आहे. इथे सांगते ना, तर आपल्याला दुसरं पुस्तकच वापरायचे ना. अगेन डबल 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 तुम्ही आयोगाचे जर PYQ जरी रेफर केले आणि त्याचं जर व्यवस्थित जर अनालिसिस केलं तर तुम्हाला कोणत्याच मार्केटमध्ये दुसऱ्या पुस्तकाची गरज लागणार नाही. फक्त आयोगाचे PYQ तुम्हाला खूप सफिशियंट आहे. फक्त एवढंच की त्याचं जे अनालिसिस आहे ते तुमचं योग्य प्रकारे झालं पाहिजे. आता बघा, प्रांतिक विधानसभामधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतीकडून 93. रियासत म्हणजे आपलं ते संस्थानिक, त्यालाच रियासत पण म्हटलं जातं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? आता तुम्हाला म्हटलं ज्या केंद्राच्या गोष्टी येतात ते जवाहरलाल नेहरूकडे टाकून द्यायचं. सुकाणू समिती हे डबल PYQ होत आहे क्वेश्चन. केंद्रीय अधिकार समिती आपले जवाहरलाल नेहरू होते. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती पटेल होते. ह्या दोन्ही समितीचं जर म्हटलं तर पटेल आहेत आणि नुसतं अल्पसंख्याक म्हटलं तर आपले मुखर्जी आहेत. तर मूलभूत हक्क उपसमितीचं जर म्हटलं तर JP कृपलानी आहेत. म्हणजे ह्या मूलभूत हक्काविषयी 3 समित्या, म्हणजे 3 जण इन्व्हॉल्व आहेत, 3 नाव आहेत. फक्त कोणत्या समितीचे कोण आहेत हे लक्षात ठेवा, कारण ते मिक्स होऊ देऊ नका हे क्वेश्चन. आणि हे पण डबल अगेन हेच आहे, PYQच आहे. आणि प्रांतिक संविधान समिती, आता माहित आहे आपलं जे सरदार वल्लभभाई पटेल आहेत, आपला हैदराबाद ते जे विलिनीकरण केलं होतं, म्हणजे प्रांत विलिनीकरणामध्ये आपला सरदार वल्लभभाई पटेलचा मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. म्हणून त्या समितीचे अध्यक्ष होते तेव्हाच ते केलं असेल ना त्यांना, म्हणजे प्रांतिक संविधान समितीचे पण अध्यक्ष पटेलच होते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 29 नंबर. हे हाफ क्वेश्चन आहे, म्हणजे अर्धा इथं आलंय खाली. आता 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या? आता हा पण क्वेश्चन डबल PYQ आहे, म्हणून सांगाले ना की तुम्ही PYQ असं एकदम व्यवस्थित करा जेणेकरून तुमचा कोणताच क्वेश्चन जाणार नाही. आणि तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी, या तिन्ही तरतुदी होत्या ज्या आपण मागच क्वेश्चन मध्ये बघितल्या. हे कधी झालं होतं जेव्हा ते 26 नोव्हेंबरलाच ह्या गोष्टी अंमलात आल्या होत्या. मूलभूत अधिकार, तेव्हा आपण मूलभूत अधिकाराविषयीच विचारलं होतं, पण ती कशी तरतूद नंतर करण्यात आलेली आहे. हाच क्वेश्चन खूपदा रिपीट झालेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, आता सल्लागार समिती आहे. सल्लागार समितीचं म्हणलं की आपल्याला BN राव आहेत हे माहित आहे. आता मूलभूत अधिकार उपसमिती, मी आता डबलच हा क्वेश्चन घेतला होता ना, आता सांगितलं होतं तुम्हाला की कन्फ्युज होऊ नका. JP कृपलानी आहेत. आणि केंद्रीय विधान समिती आला हा पण क्वेश्चन डबल, जवाहरलाल नेहरू. आणि अल्पसंख्याक समिती म्हणलं तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते. सरोजिनी नायडू बघा, आता खालील जोड्या लावा, म्हणजे कोणते सदस्य कोणत्या प्रांतातून निवडून आलेले आहेत ते. ह्याच्यावर पण क्वेश्चन खूप आले होते. जे 9 महिला आल्या होत्या निवडून, ते वेगवेगळ्या प्रांतामधून होत्या. ते रेणुका रे, त्या 2 रे आहेत, त्या जे आहेत ना त्या आपल्या पश्चिम बंगालमध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता बाकीचं बघा, सरोजिनी नायडू आहेत त्या बिहारमधून, मालती चौधरी आहेत ओरिसामधून, दयालक्ष्मी वेलायुधन आहेत मद्रास. आता त्यांच्या नावावरूनच कळते की त्या साऊथकडच्या कुठल्या तर असतील म्हणून. राजकुमार आमरतकोर आहेत त्या संयुक्त प्रांत व बेरार मधून. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 32 नंबरचा. राजेंद्र प्रसाद कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष होते, हे तर माहितच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मसुदा समिती. मसुदा समितीचं डेट कधी आहे, स्थापनेची ते सांगा. BN राव कोण होते? संविधान सभेचे विषयक सल्लागार होते. आणि वल्लभभाई पटेल कोण होते? मूलभूत हक्क विषय समितीचे अध्यक्ष. आणि आपल्या प्रांतिक जी संविधान समिती होती ना त्याचे पण ते अध्यक्ष होते. म्हणजे असं ते क्वेश्चन आलं की त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला लगेच आठवल्या पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन बघा, 33 नंबरचा. त्याचा आन्सर मी तिथं सांगितलेला आहे, हे असं असल्यामुळे पुढे. आता 33चा क्वेश्चन बघा, नॅडस हा इंडियन काउन्सिलिंग ऍक्ट भारतीय संविधानाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. ते जे IPC आहे आपलं कधीची 1861, तो कसा होता? इंडियन काउन्सिलिंगचा महत्वपूर्ण टप्पा होता इतिहासातील. आता संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. आता कोणते कोणते झाले होते ते बघूया. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि हंसाबेन मेहता. पहिल्या आल्या दुर्गाबाई देशमुख, नंतर आल्या हंसाबेन मेहता. आता हे राजेंद्र प्रसाद, आंबेडकर, ते बाबासाहेब आंबेडकर ते तर राहणार आहेत, हे तर आपल्याला माहितच आहे कारण की कॉमन आहे. पण जे तर कन्फ्युज होऊ शकते असे व्यक्ती बघा. आणि सरोजिनी नायडू, म्हणजे ह्या 3 महिला झाल्या. आणि JP कृपलानी, राजेंद्र प्रसाद, आंबेडकर ते तर सगळ्या क्वेश्चन मध्ये कॉमनच आहेत. आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद, एकंदरीत हे सर्वजण होते. तर लेडीज लक्षात ठेवा, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू. बाकीचं आपल्याला तुम्हाला लक्षात राहायचं. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला कीवर्ड आहेत ज्या आपल्याला लक्षात राहत नाहीत त्या गोष्टीनं हायलाइट करून ठेवा. अख्खं पुस्तक हायलाइट करत बसू नका.
आता 35वा क्वेश्चन बघा. जोड्या लावा. 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतनिहाय संविधान सभेचे सदस्य. आता सदस्य संख्या विचारलेली आहे. आता बघा, मद्रास प्रांतामध्ये 49 होते, म्हणजे सगळ्यात जास्त मद्रास प्रांतामधून आले होते 49. आणि त्याच्यानंतर आहे मुंबई आपली मुंबईमधून आलते 21, पश्चिम बंगाल मधून आलते 19 आणि मध्य प्रांत आणि वऱ्हाड मधून आलते 17. पुढचा क्वेश्चन बघा. मसुदा समितीचे सदस्य नव्हते आलं ना, तिथं गोल अंडरलाईन करायचं, हे लक्षात ठेवायचं. प्रेशर मध्ये आपल्याला लक्षात राहत नाही. तर आयगार होते, गोपालस्वामी आयगार होते का, तर होते. मोहम्मद सादुल्ला होते का, तर होते. आता सच्चिदानंद सिन्हा होते का, नाहीये, कारण की ते काय तात्पुरते आपले अध्यक्ष होते. आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते का, तर होते. हे आता बघा 37वा क्वेश्चन. भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन कधी झाले होते, या दिवशी झाले. घटना समितीचे जर म्हटलं तर 24 जानेवारी 1950 मध्ये. आता ह्या 24 जानेवारी डेट एकदम हायलाइट करा, कारण की आता पण रिसर्च मध्ये पण राज्यसेवेला आली होती. आयोगाची आवडती डेट आहे. म्हणजे आता 4 घटना, आणखीन एक घटना ऍड करा त्याच्यामध्ये. घटना समितीचे शेवटचं अधिवेशन पण होतं, त्या दिवशी सिग्नेचर पण केल्या होत्या. पुन्हा राजेंद्र प्रसादची नेमणूक पण झाली होती राष्ट्रपती म्हणून. आणि प्लस आधी राष्ट्रगीत, राष्ट्रगान, म्हणजे एवढ्या घटना झाल्या होत्या ह्या डेटला. म्हणून ही डेट कशी आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे डबल डबल का सांगते, टाइम वाढणार आहे पण डबल, कारण की हे आकडे जे आहेत ते आपल्या लक्षात राहत नाहीत, म्हणून हे डबल डबल सांगते. आता पुढीलपैकी कोणते योग्य रीतीने जुळलेले ते सांगा. आता के मुंशी बॉम्बे मधून आले होते, ते बरोबर आहे. वल्लभभाई पटेल ते पण बॉम्बे मुंबई मधूनच आले होते, पण बरोबर आहे. फिरोज गांधी संयुक्त प्रांत तिथून आले होते, हे चुकीचे, ते बरोबरच आहे हे पण विधान. आणि फिरोज गांधी संयुक्त प्रांत. राजेंद्र प्रसाद बिहार मधून आले होते. तर ड आहे म्हणजे ई चुकलेला आहे. के सी नियोगी मुंबई मधून होते. आता 39वा क्वेश्चन बघा. घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार आणि कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता बी एन राव माहित आहे आपल्याला. आता भारतीय संविधानाचे एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिले, तर ग्रेविन ऑस्टिन. एक सामाजिक प्रलेख, आता हे कोणाविषयी काय बोलले ना, हे एक गोष्ट थोड्या कन्फ्युज राहते, हे डबल घेऊया आपण. एक सामाजिक प्रलेख कोण म्हटलेला आहे, ग्रेविन ऑस्टिन. तर जे आईवर जेनिंग यांनी काय म्हटलं होतं, विस्तृत संविधान म्हटलं होतं. आणि एन एम ए पालखीवाल त्यांनी काय म्हणजे ते ओळखपत्राविषयी ओळखपत्र म्हटलं होतं, घटनेचे ओळखपत्र. कशाला म्हणलं होतं, जे आपली प्रस्ताविका आहे ना त्याला घटनेचे ओळखपत्र म्हटलं होतं पालखीवालने. आणि के सी व्हिअरनं काय म्हटलं होतं, अर्धसंघराज्य. व्हिअरनं अर्धसंघराज्य. आणि हे जे ऑस्टिन आहे ते तर ह्याच्यामध्येच आन्सरच आहे आपलं, एक सामाजिक प्रलेख. आता ह्याचं असं विश्लेषण करायचं. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवलेली आहे, तर के टी शहाने दर्शवली होती, म्हणजे अध्यक्षीय प्रणाली हे करा म्हणून. आपण अध्यक्ष प्रणाली स्वीकारलेली आहे का, नाहीये. आता संविधान सभेतील खालीलपैकी कोणते विधाने योग्य कथने आहेत ते बघायचे. संविधान सभेची निवडणूक होती ते जुलै ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली, हे विधान बरोबर आहे. संविधान सभेत राष्ट्रीय काँग्रेसच्या 208 जागा जिंकल्या व मुस्लिम लीगने 73 जागा प्राप्त केल्या, हे पण विधान बरोबर आहे. आता बघा, कोणत्या वर्षी भारतीय काँग्रेसने प्रथम संविधान सभेची मागणी केली, तर याचा आन्सर आयोगाने 1935 दिले. पण हे ऍक्च्युली ते चुकीचं आहे, पण आयोगाने दिले तर आपल्याला 1935च म्हणावं लागेल. काँग्रेसचं पहिली जर मागणी म्हटलं तर 1935 करा. पण खरं जर म्हटलं तर 1934 मध्ये ती मागणी केली होती. जे पटना येथे अधिवेशन झालं होतं डिसेंबर 1934 ला, पटना अधिवेशनामध्ये आपण काँग्रेसची मागणी केली होती. म्हणजे फर्स्ट टाइम संविधान सभेची मागणी पटना अधिवेशनामध्ये केली होती. आता ते आयोगाने दिलं तर आपल्याला 35च म्हणावं लागेल, तिथं काही ऑप्शन नाहीये. आता पुढचं बघा. अगेन हे डबल आलं, PYQच आहे. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्क उपसमिती जे पी कृपलानी, केंद्रीय घटनात्मक समिती आहे जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समिती आहे सरदार वल्लभभाई. आता जे क्वेश्चन डबल डबल आले ते मी आता स्क्रीन न घेईल, आणि फक्त जिथं अयोग्य विधान आहे तिथं थोडं डिटेल्स मध्ये घेईल. आता 45वा क्वेश्चन बघा. आता इथं काय दिलेलं आहे, 2019 ते 11 पर्यंतच्या जे पूर्वच्या परीक्षा होत्या, आता त्याच्यानुसार बघा. म्हणजे या पुस्तकामध्ये हे पण दिलेलं आहे की रिसंटचं जे आयोगाचा कोल आहे, म्हणजे 20 ते 24 पर्यंत 25 पर्यंत जे पेपर झाले त्यांचं वेगळं सेपरेट केलेलं आहे. आणि जे 19 ते 11 पर्यंत आहे, म्हणजे ते मागचा जो पॅटर्न आहे त्याचा अलग दिलेला आहे. म्हणजे त्या टॉपिक वरचं पूर्ण आपल्याला कव्हर होईल, म्हणजे अगोदर काय होतं ना आता काय आहे ते.
म्हणजे रिसन मध्ये आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे पण कळेल. आता बघा 45वा क्वेश्चन. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे भारत संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. तर बघा, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली का? तर हो, बनली. आणि संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली का? बनली. बरोबर आहे सेकंड विधान पण. आता क विधान बघा. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद राहत होते का? नाही. गवामावळकर म्हणजे तिसरं विधान कट आहे. जेव्हा कट असेल ना तिथं डायरेक्ट फुल्ली मारायची आणि ऑप्शन मध्ये बघायचं क कुठं आहे तिथं गोल करायचं आणि ते विधाने करायचं. म्हणजे तुम्हाला चौथं विधान वाचायची पण गरज नाही. आपलं डायरेक्ट आन्सर 3 निघतं. आता बघा, संविधान सभेची सदस्य संख्या जी होती ती 289 होती. च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. म्हणजे 299 कशी कमी झाली की जे आपले मुस्लिम लीग होते ना, मुस्लिम लीग समावेश झाला नाही म्हणून डायरेक्ट 299 पर्यंत झाली. ह्याच्यावर पण पुढे क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला इथं डिटेल्स सांगितलेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, जे 46 नंबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 जानेवारी 1949 रोजी लागू झाल्या? आता डबल आला हा पण क्वेश्चन अगेन PYQ. आता कोणत्या कोणत्या होत्या? नागरिकत्व 5 ते 9 पर्यंत कलम तेव्हाच लागू झाले. निवडणुका तेव्हाच लागू झाल्या होत्या. जी तात्पुरती संसद आहे ती पण. आता इथं पण आलं बघा, नाही मध्ये काय आलं, इथं पण मूलभूत म्हणजे आयोग काही चेंज करत नाही. ऑप्शन पण जशाला तसेच टाकतो. आता डबल बघा, त्याच्या खाली तोच क्वेश्चन आहे. नोव्हेंबर नागरिकत्व झालं होतं, निवडणुका झाल्या होत्या, तात्पुरती संसद होती. डबल ऑप्शन फक्त त्याची मांडणी आडवी केली, ह्याची उभी केली. शेवटी ऑप्शन देखील तेच आहेत, डबल. फक्त तुम्ही PYQ करा, दुसरं काहीच नाही. आणि जे टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज पण फक्त टाइम मॅनेजमेंट साठी जात जा. बाकी अदरवाईज ते पेपर कर तेवढं लक्ष देत जाऊ नका. एखाद्या वेळेस स्कोर कमी आला की मुलं टेन्शन घेतात ना, ते टेन्शन ते थोडं इझी हे करायचं. म्हणजे फक्त टाइमच्या हेतूनच जा, पर्पज ठेवा टेस्ट सिरीजचा. आता 48वा बघा क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चुकीचं विचारलेले आहेत विचार. जेव्हा असं क्वेश्चन येईल ना, फक्त विधानामध्ये चूक विचारले का चूक विचारले तिथं हायलाइट करायचं पूर्ण वाचण्याच्या अगोदर आणि नंतरच वाचायला लागायचं. ब्रिटिश घटना अलिखित आहे का? तर आहे. ब्रिटिश चुकीचे. ब्रिटिश संसद सर्वोच्च आहे का? तर आहे. आणि ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे का? तर आहे. सगळं ब्रिटिश घटना म्हणजे ती अलिखित पण आहे, पुन्हा संसद सर्वोच्च आहे आणि अधिक लवचिक तर आहे का? तर आहे. आपली कशी आहे, ताटर पण नाही लवचिक पण नाही. आणि ह्याची कशी, अमेरिकेची कशी आहे, जास्त ताटर आहे. आता 49वा क्वेश्चन बघा. जे क्रिप्स होते यांचे भारतीय मित्र डॅडॅश हे देखील यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले की ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्ती स्वतःला सैतानाचा वकील म्हणू दे. हे त्याचे क्लासमेट होते जवाहरलाल नेहरूचे, तर हे जवाहरलाल नेहरूच म्हटले होते. आता 50वा क्वेश्चन बघा. लोड व्हायला वेळ लागतोय. पुढील पैकी 2 विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूटिव्ह असेंब्ली नंतर विधान समिती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली. तिचे पुढे रूपांतर तात्पुरती हंगामी संसद म्हणजे पार्लमेंट मध्ये झाले. हे विधान कसं आहे, योग्य आहे तर आहे. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. ती जो एक शकून मांडला जातो तो होतं का? होतं. तर दोन्ही विधान कसे आहेत, योग्य आहेत. आता बघा, 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता का? तर होता. आणि संयुक्त राष्ट्राच्या चीन कायम सदस्यात भारताने आक्षेप घेतला होता. तर चूक, आपण आक्षेप ते काही घेतला नव्हता. म्हणजे फक्त एक विधान बरोबर आहे. आता सच्चिदानंद, आता हे डबल आला क्वेश्चन. सच्चिदानंद सिन्हा जे होते ते घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी होते. BN राव आपलं सल्लागार होते. जवाहरलाल नेहरू जे म्हणलं होतं ना उद्दिष्टाचा ठराव त्यांनी म्हटला होता. कधी मांडला होता ते बघा. आता 13 डिसेंबरला. मान्य कधी झाला होता? 22 जानेवारीला. भारतीय राज्यघटनेच्या समिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून, आता सल्लागार आलो हा पण डबल PYQ, BN राव. आता संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष. आता हे पण सांगितलं, हक्क मूलभूत हक्काविषयी जर आलं पूर्ण होल दोन्ही समित्याचं जर म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि नुसतं जर विचारलं मूलभूत हक्क उपसंख्याक जर म्हटलं तर JP कृपलानी होते. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याचे संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही? सभा पूर्ण सार्वभौम बनली होती का? बनली होती. सभा एक वैधानिक मंडळ संस्था झाली, बरोबर आहे. संविधान सभेच्या एकूण पूर्वीच्या 1946 मध्ये नियोजित संख्येपेक्षा वाढली. आता मागच्या क्वेश्चन मध्ये होतं 389 होती.
तर ती संख्या किती झाली? 299 पर्यंत आली. म्हणजे ती वाढली का घटली? घटली. तर इथं काय दिली होती? वाढली. म्हणून हे कसं तिसरं विधान काय झालं? चुकीचं झालं. का झालं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मुस्लिम लीग सदस्याने भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. आणि त्याचाच आन्सर बघा. इथं माघार घेतली, मग ती सदस्य संख्या काय झाली? कमी झाली ऑब्व्हियसली. आता राजकुमार अमृत कौर बघा, या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? तर केंद्रीय केंद्रीय प्रांतामधून आल्या होत्या. तर आपल्या जे सरोजिनी नायडू होत्या ते बिहारमधून होत्या, हे आपण अगोदरच्या क्वेश्चन मध्ये बघितले. आणि जे बॉम्बेमधून हंसा मेहता होत्या ते बॉम्बेमधून आल्या होत्या. पंजाबमधून कोणी आलं नव्हतं. एकूण 9 महिला होत्या आपल्या संविधानाच्या मध्ये. आता 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीने तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचे? आता सच्चिदानंद सिन्हा आता जोडायला म्हणजे इथं बाजूलाच क्वेश्चन आहे बघा. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? तर होत्या म्हणून विचारले. विजयलक्ष्मी पंडित होत्या का? तर होत्या. ते संयुक्त प्रांतामधून आल्या होत्या. हा आता डबल हा क्वेश्चन तुम्हाला मी रिवाइज करून घेते. विजयलक्ष्मी पंडित कुठून आल्या होत्या? संयुक्त, म्हणजे दुसरा क्वेश्चन येतो. आणि सुचिता कृपालानी कुठून आल्या होत्या? संयुक्त प्रांतामध्ये. म्हणजे विजया लक्ष्मी पंडित आणि सुचिता कृपालानी दोघी पण संयुक्त प्रांतामधून आल्या होत्या. आणि सरोजिनी नायडू होत्या ज्या बिहारमधून आल्या. हा डबल क्वेश्चन आता वरीच आपण तो बघितलेला आहे डबल. आता बघा, डॅडाशे घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे जर म्हटलं तर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता इथे हे क्वेश्चन आपल्याला सोपे वाटते. जेव्हा पण आपण हे जातो एक्झामच्या प्रेशर मध्ये आपल्याला आपण डायरेक्ट पटकन आंबेडकर करून टाकतो, कारण की पहिला क्वेश्चन त्यांनी ट्रॅप टाकण्यासाठी पण आंबेडकरांचं अगोदर नाव दिलेलं आहे. आता पुढचं बघा, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले? तर फ्रँक आंथोली यांना. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झालं होतं? 9 डिसेंबर 1946 ला. कोणत्या समित्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले होते? आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते एकूण 6 समितीचे सदस्य राहिलेले आहेत. तर त्या 6 समित्या बघा. आता पहिलं आहे मूलभूत अधिकार समिती, जी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले. तर त्याचे अध्यक्ष सदस्य होते का? तर होते. नंतर काय आहेत? अल्पसंख्याक उपसमिती, त्याचे पण होते का? तर होते. सल्लागार समिती, त्यांचे पण होते. इकडे बी आर हे पण होते. आणि ह्याचे सदस्य म्हटलं तर ह्यांचा पण समावेश होता त्या समितीमध्ये, बी आर आंबेडकर. आणि प्रांतिक घटना समिती, त्याच्यामध्ये पण आंबेडकरांचा समावेश होता. संघराज्य घटना समिती, पुन्हा संघराज्य अधिकार समिती, एवढ्या संघराज्या संबंधी 2 होते. संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती. आणि प्रांतिक घटना समिती, हे एकूण 6 समितीमध्ये आंबेडकरांचा समावेश होता. आता कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? जे अपक्ष होते, अपक्षाचे 7 आय थिंक 7 की 8 असंच आहे काही तर 7 सदस्य. तर ह्याचे बघा जे कोणते कोणते निवडून आले होते. हे कृषक प्रजा पार्टीचा पक्ष होता, त्यात एक उमेदवार निवडून आला होता. नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एक सदस्य निवडून आला होता. आणि कम्युनिस्ट पक्षाचा एक सदस्य निवडून आला. त्याच्यानंतर युनिस्ट मुस्लिम पक्ष होता, त्याचा पण एक सदस्य निवडून आला होता. युनिस्ट पार्टी आहे त्याचे एक सदस्य. आणि जे सिख समुदाय आहे त्याचा एक सदस्य. आणि साम्यवादींचा एक सदस्य, असं 8 जागा. आणि अपक्षाच्या 7 जागा. पृथक्करणीचा सिद्धांत. आता पुढचा क्वेश्चन बघा. पृथक्करणीचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा भारतीय संविधानाचे निर्वाचन करता सतत प्रयत्नशील सामाजिक विधी विषयक संदर्भात ध्यान ठेवतो. तर हे दोन्ही विधानिक आहेत, बरोबर आहेत. आता बघा, भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बी आर. आता मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले, इथं कोण आहेत? बी आर आंबेडकर आहेत. याचं माहित आहे आपल्याला. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हटलं तर बी एन राव होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष ते तर माहित आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती? 9 डिसेंबर 1946 रोजी. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधानाचे सभेचे अध्यक्ष होते. तर चूक आपले राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. हे विधान कसं बरोबर आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. खांडेलकर समितीचे सदस्य होते का? नव्हते. आपण जे 6 सदस्य आहेत मागं बघितलेले आहेत, आता ते डबल बघा, कारण की आपल्याला आणखी प्रत्येक डबल बघितलं तर टाइम पुरी होणार नाहीये. आपल्याला चॅप्टर कम्प्लीट करायचा. कॅबिनेट मिशन योजना बघा.
याच्यानुसार म्हणजे जे सदस्य संख्या त्याच्याविषयी जोड्या लावा. आता निवडायची एकूण सदस्य संख्या. आता एकूण म्हटलं तर कोणतीही गोष्ट एकूण जर विचारलं तेव्हा त्याचं संख्या जास्त असते. ती किती होती? 289 होते. आता संस्थानिकाचे जर म्हटलं तर आपल्याला 4 माहित आहे. उच्च आयुक्ताचे प्रांत म्हटलं तर 4 आणि प्रांताचे प्रतिनिधित्व म्हटलं तर 292. सॉरी, संस्थानिकाचे 93 होते आणि आयुक्त प्रांताचे 4. निवडण्याची एकूण सदस्य संख्या 389 आणि प्रांताचे 292. हे उच्च प्रांत आणि प्रांताचे मिळून ते ब्रिटिश प्रांत ठरवला जात होता. त्याचे 286. 96. आता कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषद विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? तर शिखांना विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल कोणी म्हटले होते? तर ते महात्मा गांधीने म्हटले होते. भारतीय राज्यघटना डायडस रोजी स्वीकारण्यात आली. तर 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली होती. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता पार्लमेंट हाऊस ऑफ सेंटर हॉल म्हणून ओळखलं जातं. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाची रचना डायडस रोजी स्वीकारली. 22 जुलै 1946. हा पण डबल PYQच आहे. बेगम इजाज रसूल, हंसा मेहता आणि रेणुका रॉय आला आहे. रेणुका रॉय यांच्यात कोणत्या गोष्टी समान आहेत? त्या घटना समितीच्या सदस्य होत्या. पुढचा क्वेश्चन बघा. संविधान सभेच्या उद्घाटनाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण? उद्घाटन बैठकीचे अध्यक्षस्थान म्हटलं तर सच्चिदानंद सिन्हा, ते तात्पुरते अध्यक्ष पण होते. आता सच्चिदानंद सिन्हा बघा म्हणजे तात्पुरते अध्यक्ष. राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी, हे पण डबल PYQच आहे. जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टाचा ठराव मांडलेला आहे. BN राव सल्लागार होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना परिषदे असे सुचवले की राष्ट्रभाषा संस्कृत असावी. हे त्यांनी सुचवलं होतं, संस्कृत भाषा असावी. आणि संस्कृतवर प्रभुत्व असल्याखेरीज प्राचीन भारतीय साहित्य आणि अन्य ज्ञानशाखा भारतीयांनी किती महत्वाचे योगदान दिले हे कळणार नाही. हे दोन्ही विधाने बरोबर होते बरं का. संविधान सभेने संबंधित खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत विचारलेलं आहे. तर आता आपण योग्य असलेले बघूया. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानात त्याच्या लोकसंख्येप्रमाणे जागा दिल्या जाणार होत्या. बरोबर आहे, लोकसंख्येनुसार दिल्या जाणार होत्या. आणि ब्रिटिश प्रांताला दिलेल्या जागा प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या. हे पण बरोबर आहे. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्या निवडून आलेले होते. हे पण बरोबर आहे. संस्थानिकाचे प्रतिनिधित्व अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. तर संस्थानिकाचे प्रतिनिधित्व हे अप्रत्यक्ष पण नाहीये, ते नामनिर्देशित करून जाणार होते. किती होते? ते 93 होते. आता राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनाला साध्या पद्धतीने राज्याची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिलेले आहेत. भारत सरकार कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकसंख्येच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागावर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारलेली होती. कशा दोन्ही विधाने बरोबर आहे. त्यांना आर्य विधान याचे स्पष्टीकरण करते. आता उद्दिष्टाचा ठरावासंदर्भात कोणते विधान गैरलागू आहे? पंडित नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टाचा ठराव मांडला. हे पण बरोबर आहे. पुन्हा 13 डिसेंबर 1946 ला मांडला. हा पण बरोबर आहे. आणि 22 जानेवारी 1947 ला तो मान्य केला. हा उद्दिष्टाचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. हे पण बरोबर आहे. आता जे ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य राहील. आता हे समाजवादी हे सुरुवातीला होतं का? नव्हतं. हे समाजवादी हे टाकलेलं नव्हतं. 42 गट अमेंडमेंटने टाकलेलं होतं. जेव्हा जवाहरलाल नेहरू मांडलं होतं त्याच्यामध्ये हे गोष्टी पण नव्हत्या. म्हणून चौथं विधान कसं आहे? चुकीचं आहे. आता 83वा क्वेश्चन बघा. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे झाली का? हो, बरोबर आहे. सरदार हुकुम KT शहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते का? तर होते. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुन्हा संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिमचे सर्व सदस्य हजर होते का? मुस्लिम लीगचा एकही सदस्य हजर होता. मुस्लिम सदस्य होते पण लीगचे नव्हते, म्हणून सी विधान चुकीचं आहे. राजेंद्र प्रसाद या नियम समितीचे अध्यक्ष होते का? बरोबर होते. मौलाना आझाद हे या समितीचे सदस्य होते का? तर नव्हते सदस्य ते. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या का? नाही, ते 24 जानेवारी 1949 ला केल्या होत्या. 1950 ला केल्या होत्या. म्हणजे 24 जानेवारी 1950 ला स्वाक्षऱ्या केल्या. मूळ भारतीय संविधानात
295 कलमे होते का? नाहीये, ते नंतर झालेले आहेत. पहिल्यांदा मूळ संविधानामध्ये किती होती? 343 होते. 343 लक्षात ठेवा. आणि 13 अनुसूच्या होता. आता पुढचा क्वेश्चन बघा. 86 आता वकिलाचे नंदनवन अशी टीका केली जाते. कारण बघा त्याचे काय होतं, तर मसुद्याची भाषा केवळ न्यायालयालाच परिचित होती. बरोबर होतं. तरतुदी मागे धन्यवाद केवळ अनुभवी घटनात्मक कायद्यात पारंगत होता. समजू शकतो. मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात. हे पण बरोबर आहे. मसुदा समिती 7 पैकी हे विधान असत्य आहे. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूच्या ऐतिहासिक उद्दिष्टाच्या ठरावात अन्वयस येत होता. हे विधान बरोबर आहे. हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकृत केला. 47 ला केला, नाही की 48 ला, म्हणून हे चुकलेलं आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड 29 ऑगस्ट 1947 ला झाली. ही तारीख बघा, 29 ऑगस्ट. भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत विधानाचा विचार करा. समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली, म्हणजे ते मुस्लिम लीगचे सदस्य निघून गेले. संस्थानिकाच्या प्रतिनिधीची संख्या पण कमी झाली होती. जी 93 होती ती 70 पर्यंत कमी झाली. आणि प्रांताच्या व मुख्य आयुक्ताच्या प्रांताच्या प्रतिनिधीची संख्या जी 229 पर्यंत इतकी कमी झाली. म्हणजे सगळीकडून ते मुस्लिम लीगचे गेल्यानं सर्वीकडून ती संख्या काय झालं, कमी कमी होत गेली. आता खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत ते बघा. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946, ते बरोबर आहे का? तर आहे. सच्चिदानंद तात्पुरते अध्यक्ष, हे पण बरोबर आहे. 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टाचा ठराव म्हटला, हा पण. जे उद्दिष्टाचा ठराव आता सांगितलं तुम्हाला 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर केला, नाही की 22 जानेवारी. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीकडून किती अधिवेशने झाले? तर 11 अधिवेशने झाले. तर ते 11 अधिवेशने मी कोणत्या इयरला किती झाले ते बघा. 1946 ते 47 मध्ये 5 झाले होते. जे 48 मध्ये आहे ते 2 झाले होते. आणि 48 म्हणजे आणि 1949 मध्ये 4 झाले होते. जे लास्टचं होतं ते आन्सर क्वेश्चन आलता बघा, 14 ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये झालं होतं लास्टचं 11वं अधिवेशन. म्हणजे 46 मध्ये 5, म्हणजे 46 ते 47 मध्ये 5, 48 मध्ये 2 आणि 4. 5, 2, 4. आता हे सुकाणू समिती जुळत नाही ते विचारलंय. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती मुंशी, मूलभूत हक्क समिती जे.पी. कृपलानी. हे तिन्ही जोड्या जुळतात. आणि अल्पसंख्याक उपसमिती म्हटलं तर आपण काय बघितलं होतं, जे.पी. ह्याचं बघितलं. अल्पसंख्याक म्हणलं तर मुखर्जी बघितलं होतं. भारताच्या संविधानाचे तत्व सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 मध्ये मुंबई येथे संपन्न झालेल्या सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? तर मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत ते बघायचं आपल्याला. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली होती, नाही की 48 ला. 46 म्हणून पहिलंच विधान चुकीचं आहे. म्हणजे पुढचं वाचायची गरज आहे का? नाही. तर लगेच पुढचा क्वेश्चन घ्यायचा, म्हणजे ह्याचा टाइम वाचला जातो. तर पहिलं विधान चुकीचं आहे. 46 ला झाली होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीची भारताची पहिली राज्यघटना स्वीकारत केली, हे बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली, हे पण विधान बरोबर आहे. राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीत 2 वर्ष 11 महिने व 17 दिवस, कधी 17 दिवस दिलेत, कधी 18 दिवस दिलेत. तर हे लक्षात ठेवा, कारण की आयोगानं क्वेश्चन दिलेला आहे म्हणून. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आता 95वा क्वेश्चन बघा. राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. आता अयोग्य कथन बघायचं आपल्याला. तर जुलै 1947 मध्ये संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा आराखडा केला. 47 ला केला, बरोबर आहे. कॅबिनेट मिशन 1946 अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेच्या भारताची राज्यघटना कार्यान्वित केली, तर केली होती का? तर केली होती. जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. तर महात्मा गांधी कशाचे सदस्य नव्हते, हे पण बरोबर आहे. संविधान सभेच्या उद्घाटक बैठकीचे अध्यक्ष तर राजेंद्र प्रसाद. हा क्वेश्चन अगेन PYQ आहे. तर तिथं तो क्वेश्चन विचारला होता की ते अध्यक्ष कोण होते तात्पुरतं, तर हे होते आपले सच्चिदानंद सिन्हा होते, नाही की राजेंद्र प्रसाद. आता बघा, पहिल्या अंतरिम राष्ट्रीय सरकारची घोषणा 24 ऑगस्ट 1947 रोजी केली, 46 रोजी केली होती. पहिल्या अंतरिम सरकारची घोषणा 24 ऑगस्ट 1946. हे विधान बरोबर आहे का? तर बरोबर आहे. 2 ऑक्टोबर बघा, आयोगानं आता कुठं फिरलंय. आता जे नेहरूचं अंतरिम सरकार शपथविधी कधी झाला, तो सप्टेंबर मध्ये झाला होता. इथं ऑक्टोबर दिले, म्हणजे
सप्टेंबर 1946 मध्ये सरकारचा शपथविधी झाला होता. 26 ऑक्टोबर 1946 रोजी विवेल यांनी मुस्लिम लीगला अंतरिम सरकारमध्ये आणले. ऑक्टोबर मध्ये, सप्टेंबर म्हणजे पुढल्या महिन्यात आणले समजा मुस्लिम लीगला. संविधान सभेत 9 डिसेंबर 1946 रोजी भरलेल्या पहिल्या बैठकीला मुस्लिम लीग हजर नव्हती. भारतीय संविधान सभेत मूलभूत हक्काच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? जे.पी. कृपलानी उपसमिती म्हटलं तर. संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झालती बरोबर. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 प्रारूप समितीच म्हणजे मसुदा समिती. बघा म्हणून म्हणते की आयोगाचं बघा, कारण की कोणत्या पुस्तकामध्ये हे प्रारूप समिती आलं नाहीये, नंतर ऍड केला असेल पण स्टार्टिंगला नव्हतं. स्टार्टिंगला मसुदा समिती हा शब्द होता. B.N. राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार होते. हे पण विधान बरोबर आहे, म्हणजे पूर्ण विधान कसे बरोबर आहेत, त्याच्यामध्ये अचूक एक पण विधान नाहीये. आता 100वा क्वेश्चन बघा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली का? पार पडली, बरोबर आहे. आणि त्यानं मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता तर बरोबर. आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. हा पण क्वेश्चन डबल PYQचा आहे, म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे, तर हे बी बरोबर आहे. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅश कोण प्रकाशित केले? ज्याची घटना संबंधी ज्यात आहे राज्यघटना ती वैधानिक विभागाकडून प्रसिद्ध केल्या जाते. आता नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भात राज्यघटनेत तरतुदी डॅश पासून लागू झाली. आता हा पण PYQच आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती? आता हा पण आहे, आपण बघितलेला आहे. 292 ब्रिटिश प्रांत, 4 चीफ कमिशनर आणि 93 संस्थानिकाचे. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाची सदिच्छा वचने आहेत ते वाचून दाखवलेले होते? संयुक्त अमेरिका, पुन्हा चीन आणि नंतर ऑस्ट्रेलिया. हा पण क्वेश्चन PYQ आहे. अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया. आता जोड्या लावा बघा. आता संघ राज्य समिती होती जवाहरलाल नेहरू, वित्त स्थाप समिती होती राजेंद्र प्रसाद, अल्पसंख्याक होती मुखर्जी, आणि JP कृपलानी मूलभूत अधिकार उपसमिती म्हटलं तर JP कृपलानी. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 ला? भारतीय राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या. तर ही बघा, मे 1949 मध्ये भारत राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली का? बरोबर. राष्ट्रध्वजाची स्वीकृती 22 जुलै 1947 आणि 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीताचा स्वीकार केला. हे पण बरोबर. आणि 24 जानेवारी राजेंद्र प्रसाद. हे पण आता सांगून पाठच होऊन गेला आपल्याला राष्ट्रपतीचं. तर चौथं विधान चुकीचं आहे, म्हणून क बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे सदस्य ओळखा. आता हे पण डबल आहे. मसुदा समितीचे म्हणजे आयगार होते, आय्यर होते, मुन्शी होते, म्हणजे BCD. आता लास्टचा क्वेश्चन बघा. भारतीय घटना समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. बरोबर आहे. राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. हे पण बरोबर आहे. भारत घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते तर 2 होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी, आता हा नवीन डेट आहे, 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. तर आपलं हे पूर्ण 109 क्वेश्चन झालेले आहेत. जर ह्या सिरीजला आपला जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर भेटला तर जे पुढचे सब्जेक्ट आहेत म्हणजे सायन्स, हिस्ट्री म्हणजे पॉलिटी तर आपण घेतोच आहे, आणि इकॉनॉमिक्स, तर ते सब्जेक्ट पण आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचं पण आपण लेक्चर करूया. बघूया जर ह्याला जर व्यवस्थित रिस्पॉन्स भेटला तर बघू आपण. चला बाय.